रणांगण सजले, बिगुल वाजले. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागलेत. आपल्या प्रभागाचा विकास कोण करणार? तुमच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार? आणि तुमच्या विश्वासाला कोण जागणार? तुमच्या मनातले प्रश्न आणि उमेदवारांची उत्तरं पहा एक खास मुलाखत मालिका, लोकशाहीचा जागर. संपादक गौरव जहागीरदार यांच्यासोबत. आजचे आपले पाहुणे आहेत बापूराव माने. सूचना: हा व्हिडिओ केवळ माहिती व जनजागृतीच्या उद्देशाने प्रसारित करण्यात येत आहे. 4K डिजिटल न्यूज चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार अथवा समर्थन करत नाही. या व्हिडिओ बातम्यांमधील मते ही संबंधित उमेदवारांची वैयक्तिक मते असून त्याच्याशी 4K डिजिटल न्यूज चॅनल सहमत असेलच असं नाही. 4K डिजिटल न्यूज चॅनल निवडणूक आचारसंहितेचं सर्व नियम पाळूनच बातम्या व त्यासोबतचं व्हिडिओ प्रसारित करत आहे. आचारसंहितेचं नियम पाळण्यास 4K डिजिटल न्यूज चॅनल पूर्णतः बांधील आहे. नमस्कार, मी गौरव जहागीरदार आणि आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल. पनवेल महानगरपालिकेचे वारे वाहू लागले आहेत आणि तिकडे तिकडे आता उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आलेली आहे. 4K डिजिटल चॅनल वेगवेगळ्या इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेत आहे. अशातच आज आपण आहोत कळंबोली येथे. कळंबोली प्रभाग 10चे इच्छुक उमेदवार बापूराव माने साहेब आपल्यावर आहेत. ते नगरसेवक पदाची इच्छुक आहेत आणि ते नगरसेवक इच्छुक निवडणूक लढू इच्छितात. तर आपण त्यांच्याशी थोडंसं बोलूया. ते बोलण्या अगोदर मी आपल्याला सांगतो की ही मुलाखत आचारसंहिते नियमानुसार आहे, त्यामुळे इथे कोणत्याही पक्षाचं नाव घेतलेलं नाही, पक्षाचे चिन्ह घेतलेलं नाही. आपण आपल्या कार्याबद्दल बोलूया. ओके बापू साहेब नमस्कार. सगळ्यात पहिले अभिनंदन, आपण निवडणुकीला उभे राहतात, जनतेसाठी सेवा करा. काय इच्छा आहे आपली? सर्वप्रथम तुम्ही मला तुमच्या चॅनलला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो. नगरसेवक पदासाठी इच्छुक मी फॉर्म भरलेला आहे. तर विषय असा की तो माझ्या प्रभागामध्ये भरपूर समस्या आहेत. अच्छा. सगळ्यात मोठी समस्या पाण्याची समस्या आहे. दुसरी गोष्ट गटारांची समस्या आहे. कचऱ्याचा प्रश्न असेल, जे कंपाऊंड मधून जे काय अंतर्गत रस्ते आहेत, कंपाऊंड ह्या कंपाऊंड त्या कंपाऊंड मध्ये रस्त्यांच्या समस्या तिथं कॉन्क्रिटीकरण काही ठिकाणी झालेलं आहे, काही ठिकाणी झालेलं नाहीये. आता मी 6 ते 7 दिवस झालं फिरतोय मी लोकांसोबत, कंपाऊंड मध्ये भेटी देतोय, भेटीगाठी होतात. लोक सांगतात की बाबा तुम्ही आत्ता येता, परत 5 वर्ष कोणी येत नाही तुम्ही, कारण की लोकांना त्या गोष्टी त्यांनी बघितलेल्या आहेत. मागच्या 5 वर्षात काय झालं नाही, काय झालंय ते झालं नाही, ते लोकांनी बघितलं. मी माझ्या तोंडाने काय बोलणार नाही. त्यामुळं मला ते सर्व चित्र बदलायचं आहे. आपण पक्षातर्फे निवडणूक लढणार की अपक्ष म्हणून? मी आता इच्छुकचा फॉर्म भरलेला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामधून मी आमचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेबांकडनं पक्षातून मला पक्षाने सांगितलंय की आमच्या पक्षाच्या म्हणजे नेतृत्वात विश्वास आहे की आपल्याला मला संधी देतील. आपल्याला काही सामाजिक कार्याचा अनुभव आहे का? सामाजिक कार्य तर आपल्याला थोडक्यात वारसा लागल्यासारखंच आहे. माझे मोठे भाऊ आहेत गोलूबाई म्हणून, असं तरी गेले, त्यांच्याकडनं मी सामाजिक कार्यात म्हणजे ते समाजसेवा करणं, त्यांना त्या गोष्टीची खूप आवड आहे. गेलं 10 ते 12 वर्ष 15 वर्ष झाली आमचा सामाजिक दहीहंडी उत्सव असतो मोठा. त्या रायगड जिल्ह्यामध्ये नसेल एवढा आमचा दहीहंडी उत्सव मोठा असतो. ते एक मोठं, फार मोठं सामाजिक कार्य आहे. 23 मार्च रोजी शहीद सुखदेव भगतसिंग राजगुरू आपल्या देशासाठी त्यांनी बलिदान दिले, त्यांचं जो दिवस 23 मार्च शहीद दिन, त्या दिवशी आमच्या दिशा परस्परच्या सामाजिक संस्थेमार्फत गोरगरीब कुटुंबाला मोठ्या प्रमाणात राशन किट वाटलं जातं. आणि कोरोना काळामध्ये तुम्ही तर बघितलं, तुम्ही त्या गोष्टी साक्षीदार आहेत. तर कोरोना काळामध्ये तर 300 ते 400 लोकांना जेवण बनवून पॅक करून, ज्या ज्या ठिकाणी लोकांना जेवणाची व्यवस्था होत नाही, अन्न पाण्याची व्यवस्था होत नाही, त्या ठिकाणी गेले 100 दिवस आम्ही लोकांना जेवण देत होतो. नंतर मग काळ जरा हे झालं, कोविड जरा म्हणजे प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मग प्रत्येक लोक कामाला जायला लागली. परत आम्ही 3 ते 4 हजार कुटुंबांना रेशन किट वाटलेलं आहे. मी स्वतः बघितलेलं आहे की कोरोना काळात आपण आणि गोलूबाईंनी रंगील्या आपण किती काम केलेलं आहे. मी स्वतः त्यांच्या बातम्यामध्ये आहे, त्यामुळे मला माहिती आहे. पण जनतेला माहिती पडावं यासाठी मी तुम्हाला विचारत आहे. पुढचा प्रश्न असा आहे की
आपण निवडणूक लढवणार मतदारांकडे जात आहात तर मतदारांना काय सांगणार की मला मत द्या म्हणून? तुम्ही मतदारांची काय कामं करणार? मी मतदारांनी तर माझं बघितलेलं आहे आतापर्यंत. कोरोना काळ होता, एलआयजीमध्ये कोरोना प्रत्येकासाठी नवीन होता. तर त्या टायमाला अशी परिस्थिती होती की ज्या घरात कोरोना पेशंट सापडलेला, पॉझिटिव्ह सापडलेला आहे, तर त्या ठिकाणी लोकांच्या घरी कोण जात नव्हते, ते सख्खे नातेवाईक त्यांचे जात नव्हते. आम्ही बाहेर लोकांची सेवा करत फिरायचं, लोक आम्हाला फोन करायचे, दादा माझ्या घरामध्ये माझ्या आईला कोरोना पॉझिटिव्ह आलाय, माझ्या वडिलांना आलाय, काय काय लोक म्हणजे आमचं कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह आलंय. मग त्या ठिकाणी मी स्वतः पाण्याची बाटली मी खांद्यावरती घेऊन लोकांच्या घरी पाणी दिलेलं आहे, भाजी नेऊन दिलेली आहे. आणि मला ते हे करून दिलं, अवेलेबल करून दिलं, ते सॅनिटायझर फवारण्याची मशीन. तर मी ती मशीन घेऊन स्वतः लोकांच्या घरामध्ये, कितीतरी सोसायटीमध्ये लोक साक्षीदार आहेत, आणि 100 पेक्षा जास्त कुटुंबांना मी पाण्याचे बाटले, भाजी वगैरे असं तुम्ही तसं त्या घरी येऊन दिलेले आहेत. आपण प्रभाग 10 कोण उभे राहणार आहात. प्रभाग 10च्या मुख्य समस्या काय आहेत? मुख्य समस्या तर अशा आहेत ना, एवढ्या घाण समस्या आहेत मुख्य. मला सांगायचं म्हणजे सगळ्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हा मला तुम्ही आभार व्यक्त करतो की तुम्ही मला हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला. हे बघा, हे पाणी पिण्यालायक आहे का सांगा मला तुम्ही? पाण्याचा वास बघा तुम्ही. हे असं पाणी यायला तिथं लोकांना प्यायला लागतंय. हे बघा, आपण बघू शकता बापू साहेबांनी दाखवलंय की कळंबोली यांच्या घरी, यांच्या कॉलनी परिसरात येत आहे पाणी. बरं, सगळ्या ठिकाणी पाणी येतं असं. आता लोक तुम्हाला बोलू का येतं, लोक एवढं घाण पाणी येतंय की लोक तुम्हाला बोलू का, तुम्ही संध्याकाळी बघा, तुम्ही यायला जिथे लोक स्वतःच्याच घरी स्वतः पाण्याचा बाटला घेऊन जात असतात. इथं सर्व माताडी कामगार वर्ग आहे, 8-10 हजार 15,000 लोकांना पगार आहे. लोकांना सगळं दूध लागतं, सगळं त्या दैनंदिन दूध जे लागतं तसं दैनंदिन पाणी आपण विकत घेऊन प्यायला लागलोय. रोजच्या रोज पाण्याचाच खर्च लोकांना. नाही, पाणी असं पाणी येतं. मग यावेळेस तुम्ही आंदोलन किंवा काही निषेध वगैरे काय केलं नाही का सगळ्यांनी मिळून? मी त्या संदर्भात त्या दिवशी पण त्यासाठी पत्र दिलेलं आहे, पाणी डिपार्टमेंटला पत्र दिलेलं आहे, आणि त्यांना सांगितलं, मला सांगितलं बाबा या 8 दिवसामध्ये ते काम करून देतो, पण त्याने अद्याप ते काम केलेलंच नाहीये. हे पाण्याची समस्या ही कधीपासून आहे? गढूळ पाण्याची समस्या आहे. गढूळ पाण्याची समस्या गेल्या 2 वर्षापासून समस्या गढूळ पाण्याची. मग त्याच्यामध्ये कधी फॉलोअप केला नाही का? 3 ते 4 वेळा पत्र दिलेलं आहे पाण्यासंदर्भात. ते माझ्या सोशल अकाउंटला आहे, माझ्या अकाउंटला ते बघा, हे पत्र आहे माझं, पाण्यासंदर्भात पत्र दिलेलं आहे. 10/12/2025 पाण्यासंदर्भात पत्र आहे. ठीक आहे. आता आपल्याकडे कुठं राजकीय पद नसल्यामुळं, काय नसल्यामुळं आपल्याला थोडक्यात दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. एखादं स्टँडिंग नगरसेवकांनी त्यांना सांगू द्या, लगेच ते पुढे देऊन काम करणार. आता लाईटच्या समस्या आहेत, मी MSCB फोन करतोय, फॉलोअप घेतोय. कसं पदाची किंवा कुठची निवडणूक लढवायला खूप मोठा पसारा असतो, खूप मोठा एरिया असतो. सगळ्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही. त्यासाठी आपल्या कार्यकर्ते आणि संघटनेचं बळ लागतं. आपल्या पाठी किती कार्यकर्ते आहेत किंवा हितचिंतक आहेत? कार्यकर्ते भरपूर आहेत. सध्या मी काय सांगितलं बाबा, जोपर्यंत आपल्याला डायरेक्ट 100% पक्षाचं तिकीट भेटत नाही तोपर्यंत मी माझ्या सांगितलं माझ्यासोबत तुम्ही हे करू नका जास्त. जी माझी मोजकी लोक आहेत, मुलं आहेत, माझी बहीण आहे, माझी काय बरीच लोक आहेत, त्यांनाच फक्त मी घेऊन करतोय. स्थानिक म्हणजे आपण ज्या प्रभागात उभे राहणार आहात, मतदारांचा थोडासा कामोसा घेतला का? तुम्ही निवडणुकीला उभे राहतोय, तुमचा मला सपोर्ट भेटेल का? खूप छान प्रश्न विचारला. माझा वाढदिवस झाला 29 नोव्हेंबरला. बऱ्याच लोकांनी मला इथल्या मतदारांनी फोन केला की दादा आम्ही कुणाकडे जायचं. मागच्या टायमाला आम्ही सांगू तुम्ही निर्णय नाही घेतला, पण ह्या टायमाला संधी आलेली आहे तर निर्णय घ्या तुम्ही. म्हणून मी छोटा मोठा बिझनेस चालू केला, त्यात माझं लक्ष घातलं. मी तिकडे सगळं व्यवसाय चालू केलाय. पण आता विषय कसा व्यवसाय? रिअल इस्टेटचा व्यवसाय चालू केलाय. अच्छा. तर मी तिकडे जरा लक्ष केंद्रित केलं. परंतु लोकांनी मला हे बोलल्यानंतर माझ्या काही लोकांनी मिटिंग घेतलं, मला केक कापायला बोलवलं. 100-150 लोक होती तिथं. त्यांचं आधी ठरलं सगळं. नंतर रात्री 10:30 वाजता मला त्या ठिकाणी केक कापायला बोलवलं, आणि नंतर केक कापायला बोललं तर दादा बोलले वाढदिवस साजरा करायचं पण निमित्त आहे, पण आमची इच्छा आहे की असं तुम्ही इलेक्शन निवडणूक लढवावी. तर मी बोललो मला नाही जमणार ते. तर मग ज्यांनी मला बोललं ते बोलले म्हणजे 150 लोकांना तुम्ही समजावून सांगा की तुम्हाला का नाही जमणार. मग एवढं जर लोक आपल्या विश्वास ठेवत असेल तर मग आपण पण एक पाऊल पुढे जायला काही हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट कसं आहे, मी स्वतः राहतो एलआयजी, माझा जन्म झाला एलआयजी मध्ये.
तर याला इथं समस्या मला मी समजून घेणार का बिल्डिंग मध्ये राहणारा माणूस समजून घेणार आहे? बरोबर. सर्वसाधारण गोष्ट आहे. भरपूर म्हणजे भरपूर समस्या लहान माझ्या मुलाच्या दोन्ही या घाण पाण्यामुळे माझ्या मुलाला दोन्ही किडनॅप निकामी होण्यापर्यंत वेळ आली होती. अरे बापरे. मला खरोखर त्या गोष्टीत चिड आहे. आम्ही ठीक एखाद्या सरकारी ठिकाणी गेलो कुठल्या गोष्टीत दाद मागायला, आमच्याकडे कुठं राजकीय पद नाही, दाद मागायला गेलो तिथं ते पोलीस स्टेशन मार्फत आम्हाला फोन येतो. अन्याय भरपूर अन्याय झाला आमच्यावरती. म्हणून माझ्या सोबत राहणाऱ्या लोकांनी बघितलेलं आहे की दादा आता नाही गप्प बसायला, आता नाही तर परत करीत नाही. आता बघितलं तुम्ही पाणी किती घाण पाणी येते. पिऊ शकतो पाणी सांगा? आपण पाणी पट्टी भरतो, पाण्याचं लाईट बिल पाणी बिल भरतोय आपण प्रत्येक महिन्याला पाणी बिल भरतो. जर आपल्याला असं काय ते फक्त काय आंघोळ करायला बाथरूम करायला पाणी वापरायचं का सांगा? मग ते तसे त्यांना बोललं तर तुम्ही 8 दिवसामध्ये बोलले मी काम करतो तर पिण्याच्या पाण्याचे सेपरेट पूर्ण एलआयजीला लाईन करून द्या तुम्ही. अच्छा, आपण निवडणूक लढत आहात, आपण सांगितले अपक्ष आहात, कोणत्या राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही. मग आपल्याला इथलचे काही प्रस्तावित राजकीय लोक या नेते लोक त्यांचा काही विरोध झाला का की कशाला उभी राहता वगैरे काय? आता ती गोष्ट माझ्यापर्यंत आली ना. मला विरोध झालाय का गोष्टीत? मी ऑफिस बघत होतो मागच्या 10 दिवसापासून. मी एक ठिकाणी बघितलं, त्यांची मला बोलली जातं संध्याकाळी या, मी त्यांना 2,000 रुपये टोकन दिलं. त्या माणसाला मला 2 तासात फोन येईल, दादा तुम्हाला ऑफिस नाही देतात मला. मी बोललो काय झालं? नाही दादा काय देतात नाही मी सांगू शकत नाही, पण मी मतदान तुम्हाला करेन. मी बोललो ठीक आहे. परत एका ठिकाणी बघितलं ऑफिसने, त्यांना 5,000 रुपये मी कॅश टोकन दिलं. त्यांचा मला संध्याकाळी फोन आला की दादा नाही देतात ऑफिस पक्षासाठी. मी बोललो का कारण काय? नाही बोलते तुम्हाला नाही सांगू शकत, नाही देत आहेत. मला इथंपर्यंत मला दाबण्याचा प्रयत्न केला, पण मी बापू माने आहे. मी पण असा मी हार मानणार नाही. वेळेवर निवडणूक नाही लढवीन, निवडणूक नाही लढवणार. पण असा नाहक त्रास झालेला मला स्वतःला त्रास होतो, माझ्या कुटुंबाला त्रास. माझ्या घरात माझा मोठा भाऊ मला बोलला अरे बापू एवढा त्रास होतो तर कशाला या भानगडीत पडायला आपण. मी बोललो दादा नाही, आपल्या लोकांसाठी काहीतरी आपण केलं पाहिजे. बरोबर, लोकांसाठी केलं पाहिजे आपल्याला. भले निवडून येईल नाही येईल ती गोष्ट वेगळी, पण माझ्या भावना मी एक भावना व्यक्त करतो. मी हे पदावरती जर गेलो किंवा पदाच्या वरती नाही गेलो तर मी तिथं जाऊ शकतो. आता निवडणूक लढवली हारलो किंवा नाही, पण एक सिस्टीम मध्ये समजतात की बाबा हा माणूस पण निवडणूक लढवतो, याच्या पाठीमागे लोक आहेत. बरं, आपण निवडणूक लढवणार आणि जिंकल्यावरती समजा मतदारांसाठी काय काम करणार? जिंकल्यानंतर पहिलं तर मी माझ्या मतदारांसाठी पाण्याचा प्रश्न मार्गी लावेल. पाण्याचा प्रश्न, परत जे एलआयजी मध्ये जे अंतर्गत रस्ते आहेत ते रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावेल. महिलांच्या हातांना महिला उद्योगासाठी मी पालिकेमार्फत काहीतरी व्यवसाय महिलांना, माझ्या आया बहिणींसाठी चांगला व्यवसाय, म्हणजे त्यांनी घरात बसून ते काम करावं, त्यांच्या ते त्यांना खर्च पाण्याला पैसे, ते मेहनतीचे पैसे त्यांना येतील. बरं ठीक आहे. मतदारांना तुम्ही काय सांगू शकणार का? माझ्या मतदारांना मी एकच विनंती करतो की मला तुम्ही एकदा संधी द्या तर संधीचं सोनं करेन मी नक्कीच.